नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत डुडुळगाव येथील गृह प्रकल्पातील सदनिकांसाठी अर्ज प्रक्रिया राबवली होती. त्याच्यासाठी 1 ते 1.5 वर्ष आता झालेलं आहे. तर ह्याची सोडत कधी होणार आहेत किंवा ह्याचे नवीन अपडेट्स काय आहेत, तर त्याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य संकेतस्थळावरती मी आलेलो आहे. ठीक आहे, तर आपण स्क्रोल करतो मी. आवास योजना शहरी गृहनिर्माण ह्याच्यावरती क्लिक करा. इथून क्लिक केल्याच्या नंतर बघा, अपात्र अर्जदारांना कागदपत्र सादर करण्याबाबत अंतिम 7 दिवसाची मुदतवाढ ह्याच्यावरती मी क्लिक करतो. तर बघा, हे महत्त्वाचं अपडेट आहे. तर एक्झॅक्ट हे अपडेट काय आहे ते मी वाचून दाखवतो आता तुम्हाला. जाहीर प्रकटन. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महानगरपालिकेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी डुडुळगाव येथे योजना राबविण्यात येत असून सदर प्रकल्पातील 1190 सदनिकांकरिता पात्र झालेल्या 2680 म्हणजे 2680 अर्जाची संगणक सोडत काढण्यास व अपात्र झालेल्या 620 अर्जदारांचे अर्ज रद्द करण्यास मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने सदर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांपैकी अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे मिळणे कामी अपात्र झालेल्या अर्जदारांना लागणारा विलंब लक्षात घेता सदर प्रकल्पांतर्गत अपात्र झालेल्या अर्जदारांना वरील प्रमाणे कागदपत्र सादर करण्यास अंतिम 7 दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे. या मुदतीनंतर आलेल्या अर्जदारांचे कागदपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी. तर सध्या तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ते झालेलं दिसत आहे या पत्रानुसार, या जाहीर प्रकटनानुसार. तर त्याच्यामध्ये 2680 अर्ज जे आहेत ते पात्र ठरलेले आहेत आणि उर्वरित जे 620 आहेत ते अपात्र ठरलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये काय करणार असतात, जेव्हा तुम्ही अर्ज करता त्यावेळेला तुम्ही काही रिसिप्ट दिले असतील किंवा डॉक्युमेंट्स मिसिंग असतील किंवा व्यवस्थित ॲड केले नसतील, तर ते सर्व डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला तिथं द्यायचे आहे. त्याच्यासाठी 7 दिवसांची मुदतवाढ त्यांनी दिलेली आहे. तर ते कागदपत्र तुम्हाला झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागामध्ये जमा करायचे होते. तर या संदर्भात कदाचित झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने तुम्हाला कॉन्टॅक्ट केलेला असू शकतो किंवा व्हॉट्सअपला मेसेज वगैरे काहीतरी पाठवलेला असू शकतं. कारण ह्याच्यामध्ये कोण पात्र आहे कोण अपात्र याच्या याद्या कुठेही अद्याप जाहीर झालेल्या नाही आहेत. तर ही जी नोटीस आहे ती 19/9/2025 ला निघालेली होती. म्हणजे आता 7 दिवस उलटून गेलेले आहेत. तरी सुद्धा अद्याप प्री लॉटरी डेटा जाहीर झालेला नाहीये किंवा प्रारूप यादी सुद्धा अद्याप जाहीर झालेली नाहीये. तर तुम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल किंवा तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज आलेला नसेल, तर तुम्ही याबाबतची चौकशी जी आहे ती झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागात करू शकता. आता कोण जाऊ शकतं, ज्यांचे कागदपत्र अपूर्ण होते ते. आता ह्या लेटरवरती फक्त एवढंच त्यांनी दिलेलं आहे, पात्र आणि अपात्र. आता हे कसं कळणार की कोण पात्र आणि कोण अपात्र, तर त्याबाबतची माहिती तर स्पष्ट होत नाहीये. जर तुम्हाला असं कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही थेट झोनी विभागामध्ये संपर्क करून त्यांना विचारू शकता. ठीक आहे. आणि दुसरं, खरं तर त्यांनी इथं यादी द्यायला पाहिजे नव्हती, किमान अपात्र लोकांची तरी यादी इथं द्यायला पाहिजे नव्हती, म्हणजे कन्फ्युजन झालं नसतं. पण ठीक आहे, जर कुणाचे अर्ज अपूर्ण असतील, हे तर तुम्हाला माहिती असेल की तुमचे अर्ज पूर्ण आहे का अपूर्ण आहे. पण आता ह्याच्यावरनं कन्फर्म सांगता येत नाही की कोण पात्र ठरले आणि कोण अपात्र. त्याच्यामुळे जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल याबाबतची, तर तुम्ही झोपडपट्टी पुनर्वसन विभागाशी संपर्क करून विचारायचं आहे. सध्या या पत्राच्या डेटवरून जर पाहिलं तर त्याची मुदत जी आहे सध्या संपलेली आहे, पण तरी सुद्धा ते तुमचा अर्ज ॲक्सेप्ट करू शकतात
जर काही कारणास्तव तो अपात्र ठरला असेल आणि तुम्ही जर डॉक्युमेंट्स वगैरे ते म्हणजे तुम्हाला द्यायची इच्छा असेल तर तुम्ही ते देऊ शकता. ते ऍक्सेप्ट करतात तसं, कारण अजून प्रारूप यादी जाहीर झालेली नाही. त्याच्यानंतर ते प्री लॉटरी डेटा किंवा प्रारूप यादी जाहीर करतील आणि लवकरच याची लॉटरीची तारीख जी आहे ती अधिकृतपणे महानगरपालिका जाहीर करू शकते. त्याच्यामुळे आपण हे सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवणार आहोत. जर काही अपडेट जसे जसे मिळतील तसे अपडेट जे आहेत ते आपल्या चॅनलवरती शेअर केले जातील. तुम्ही सुद्धा झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या संपर्कात राहायला हवं, ठीक आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा अपडेटेड राहाल. तर हीच महत्त्वपूर्ण माहिती होती. धन्यवाद.